रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहेत जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत। यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी साहेबकडे आज निवेदन दिलेले आहे। तात्काळ जातीचे प्रमाणपत्रे देण्यात यावे ही साहेबांना विनंती केली। 14 पासून या मागण्या आहेत। 20 तारीख 23 तेव्हापासून पाठपुरावा करत आहोत। मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2 वेळास मुंबई येथे बैठक झाली। महादेव कोळी समाजाचे निवेदन याच्यासाठी दिलं की 20/10/2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती। त्या ही बैठक आदरणीय आपले रमेशदादा पाटील यांनी आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये जे समाजाचे प्रलंबित प्रश्न होती 2014 पासूनची की मग जे ते व्हॅलिडिटी असेल किंवा SDMचे सर्टिफिकेट असतील, अशा अनेक मागण्या प्रलंबित होत्या। या मागण्यासाठी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जे परिपत्रक निघालं की त्या परिपत्रकानुसार आतापर्यंत कुठलीही एकही मागणी पूर्ण केलेली नाही ह्या शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी। उलटं सर्टिफिकेट काढण्याच्या बाबतीत अडवणूक केली जाते आणि SDMचे सर्टिफिकेट पण देत नाहीत। मुलांचे शिक्षण त्या सर्टिफिकेटमुळं वंचित राहतात मुलं आणि त्यांचे पूर्ण शिक्षण होत नाही। ह्या अशा अनेक प्रलंबित प्रश्न आहेत। या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रभर महादेव कोळी समाजाचे निवेदन देण्यात आलेले आहे। 2014 पासून फडणवीस सरकार आले तेव्हापासून मागणी आमची कास्ट देता का जाता एक मुंबईला खूप मोठा मोर्चा काढला होता आम्ही। त्यावेळेस आम्हाला फडणवीस साहेबांना शब्द दिला होता तुम्हाला तुमचं काम ह्या माझ्या 1-2 वर्षामध्ये मी निकाली काढतो म्हणून। त्यांना आतापर्यंत निकाली काढला नाही फडणवीस साहेबांना। त्याच्यामुळे आमचे रमेशदादा पाटील आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन भेटलो। त्यांना भेटल्यानंतर आम्ही असं निवेदन दिलं की तात्काळ हे निवेदन आमचं CM साहेबापासून पोच करा। ते साहेबांना आम्ही 100-200 आमचे समाज बांधव इथं गोळा झालेले आहेत। त्यांनी निवेदन दिलं आहे।